सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 डिसेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. फलटण महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक लांबणीवर. 20 डिसेंबरला होणार मतदान. निवडणूक अर्जांच्या छाननीनंतरच्या अपिलांवरील निकालास विलंब झाल्यामुळे उमेदवार अर्ज मागे घेण्यास 3 दिवसांचा कालावधी मिळाला नाही. या तांत्रिक कारणामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर पालिकांची निवडणूक लांबणीवर गेली आहे. फलटण आणि महाबळेश्वरमध्ये आता 2 डिसेंबर रोजी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या दोषपूर्ण नियोजनामुळे काही नगरपालिका निवडणुका पुढे गेल्या. आमदार शशिकांत शिंदे. जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यास निवडणूक आयोगाचे अयोग्य आणि अकार्यक्षम धोरणच कारणीभूत आहे. त्यांच्या निवडणूक कार्यक्रमात गंभीर त्रुटी होत्या, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच निवडणूक लांबणीवर. कुमार शिंदे. सचिन मस्के व योगेश पाटील यांच्या विरोधात याचिका. महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही चिन्ह वाटप करून बेकायदेशीर काम करत आहात असे सांगून अपुऱ्या माहितीच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के व सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश पाटील यांनी राजकीय दबावापोटी ही प्रक्रिया नेटत नेली. त्यांच्या चुकीमुळेच पालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा महाबळेश्वर नगरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व शिवसेनेचे नेते कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेचे सर्व निकाल एकाच वेळी जाहीर करा. ऍडव्होकेट अनिकेत राजे नाईक निंबाळकर. सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका 2 टप्प्यात 2 डिसेंबर व 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा निकाल एकत्र लावण्यात यावा, अशी मागणी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऍडव्होकेट अनिकेत राजे नाईक निंबाळकरांनी प्रांताधिकारी फलटण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सासकल तालुका फलटण सरपंचांवर अपात्रतेची कारवाई. पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांचा आदेश. सासकल तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीचे सरपंच उषा राजेंद्र फुले यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सरपंचांविरोधात जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय पुढील कार्यवाहीसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. पुणे विभागीय आयुक्तातील अतिरिक्त आयुक्तांनी त्यांना अपात्र ठरवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. थकबाकीदारांना कोणतीच सवलत नको. रेठरे बुद्रुक तालुका कराड ग्रामसभेत ग्रामस्थांचा ठराव. राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कर भरलेल्यांना अर्थात थकबाकीदारांना 50% सवलत देण्याची सूचित केली आहे. पण बड्या थकबाकीदार थंगाड्यांना कर सवलत नको, तसेच नियमित कर भरणाऱ्यांना तो अन्याय असेल असा पवित्र थकबाकीदारांना कोणतीही सवलत नको असा ठराव रेठरे बुद्रुक तालुका कराड ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला आहे. गतिरोधकाच्या मागणीसाठी गोंदवले येथे रास्ता रोको. गोंदवले खुर्द येथे ग्रामस्थांनी एसटी स्टँडवर गतिरोधकाची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने संबंधित विभागाने ही मागणी धुडकावून लावल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेकडो नागरिक रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वर्धनगर घाटात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला ट्रकची धडक. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी 4च्या सुमारास ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने घाटातून ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली इतर वाहने दिवस रात्र वाहत आहेत. तीव्र उतार वळणांमुळे हा घाट अपघात प्रवण बनला आहे. जंडेश्वर साखर कारखान्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला घाटाच्या शेवटच्या वळणावर ट्रकने धडक दिली. चालकाच्या प्रसंगामुळे ट्रॅक्टरने 2 ट्रॉली दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचवल्या. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. दरम्यान या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. करंजकोप येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. करंजकोप येथील पदुबाई परिसरातील चौनेश्वर डोंगराच्या शिवारात एका तरुणाने जाडा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनोद मधुकर चव्हाण वय 25 राहणार करंजकोप असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पाचगणीतील सिडनी पॉइंट परिसराला वणव्याची धार. पाचगणीमध्ये सिडनी पॉइंट परिसरात शनिवारी दुपारी अज्ञाताने लावलेल्या वणव्यात वनराई आगीच्या बक्षस्थानी पडणार होती. मात्र वणव्याची माहिती मिळताच पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी तसंच हिलदारी टीमने तत्काळ घटनास्थळी जाऊन सहकार्याने वणवा आटोक्यात आणला. त्यामुळे बेचिराख होणारी वनराई वाचली. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.